चिरंजीव नरेश जावरे यांची भारतीय सैन्यात निवड. प्रकाशा येथील रहिवासी नरेश पुरुषोत्तम जावरे यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने समाजासाठी गावासाठी ही बाब अभिमानास्पद व भूषवाह आहे. म्हणून प्रकाशा भोई समाज यांच्यासह ग्रामस्थांनी बस स्थानकापासून तर भैरव चौकापर्यंत मिरवणूक काढत जल्लोषात हा कार्यक्रम साजरा केला. एवढंच नव्हे तर भैरव चौकात त्यांचा जंगी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक तथा प्रकाशा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक जमले होते. नरेंद्र गुरव, प्रकाशा. नरेश यांच्या बालपण आणि शिक्षण प्रकाशाला झालेलं आहे, परंतु 2012 मध्ये हा पूर्ण परिवार सोनगिर या ठिकाणी स्थलांतर झाला. 2016 मध्ये या कुटुंबावर एक मोठं संकट आलं आणि त्यांचे वडील स्वर्गवासी पुरुषोत्तम नारायण जावरे यांचा स्वर्गवास झाला आणि त्यानंतर त्यांची आई मायाबाई पुरुषोत्तम जावरे यांनी त्यांचा सांभाळ केला. एवढंच नव्हे तर त्यांचं शिक्षण देखील आईने केलं. आईकडे नोकरी नाही, मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करून मुलांना संस्काराचे धडे देऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करून मुलाला देश सेवेसाठी तयार केलं. त्या आई म्हणजे मायाबाई. मायाबाईसाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. कारण आई ही मुलाची पहिली शाळा असते. आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि पहिला गुरु आईच असते. ती मुलांवर संस्कार करते, नैतिक मूल्य आणि आत्मविश्वास रुजवते आणि त्यांचे भविष्य घडवते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी चिरंजीव नरेश. कारण आई मुलाला मूल्य तर देतेच, सोबत शिस्तही लावते. आदर करणं, मोठ्यांचा आदर करणं, त्यांचं सन्मान करणं हे आई शिकवते. एवढंच नव्हे, आईने भावनांची जपणूक करत मुलाला शिकवलं. कारण वडील गेल्यानंतर आईवर मोठं संकट आलं, करायचं काय, मुलांना घडवायचं कसं. खरोखर त्या माऊलीला सर्वांनी नमस्कार करावा असं कृत्य त्यांचं आहे. कारण की एवढं मोठं संकट असताना देखील ते डगमगल्या नाहीत. त्या जिजाऊ सारख्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी मिळेल ते काम केलं, मोलमजुरी केली, गावामध्ये फिरून आपल्याकडे असलेल्या वस्तू त्यांनी विकल्या आणि मुलाला घडवलं. हे आईचं काम. आजकाल आपण पाहतो की मुलं मोबाईल मध्ये असतात. आईसाठी हेच उदाहरण आहे की आईने टोपलं फिरवलं गावामध्ये आणि मुलाला घडवलं देशसेवेसाठी. ही आई आहे. हे समाजासाठी, गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरोखर हा कार्यक्रम ज्यांनी घेतला त्यांचे आभार मानावे तेवढे कमी. कारण या कार्यक्रमातून सर्वांना एक प्रेरणा मिळणार आहे. कारण आई आपल्या गावातील मुलांना, तरुणांना मोबाईल ऐवजी जर त्यांनी पुस्तक हातात पकडली, त्यांनी जर मेहनत घेतली, जिद्द घेतली, चिकाटी घेतली तर अजून एक चिरंजीव नरेश तयार होईल. यासाठी आम्हाला कार्यक्रम घेतलेला आहे. बरोबर, कार्यक्रम घेण्यामागचं उद्दिष्ट अतिशय चांगला आहे. आपण सर्वांनी याचे चिंतन अवश्य केलं पाहिजे. त्या तरुणांना हेवा वाटावा की आपणही नरेश सारखं घडावं. त्यांनी निश्चित नरेश जेव्हा चर्चा केली पाहिजे की एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये तो इथपर्यंत पोहोचला आणि त्याने खाजगी कॉर्पोरेट कंपनीमध्ये 5 लाख रुपये महिन्याची नोकरी जरी केली असती तरी त्याचा एवढा मोठा इथे सत्कार सन्मान झाला नसता. त्यापेक्षा तो अग्निवीर म्हणून निवड झाली म्हणून त्याचा सन्मान झाला. त्या पदाची प्रतिष्ठा केवढी मोठी आहे मित्रांनो, हे आपण समजून घेऊ. तो व्यसनापासून दूर राहिला. अजून इतर काही गोष्टी त्याला बाल्यावस्थेमध्ये हव्या होत्या, त्या सर्व गोष्टींचा त्याने त्याग केला. हा कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश हेतू एवढाच होता की तरुण मुलांना यातून प्रेरणा मिळावी आणि खास करून तरुण मुलांनी व्यसनाधीन न होता जर आपण देखील चिकाटीने, मेहनतीने झाल्यानंतर तो लगेच 1 वर्षाच्या आत सैन्य दलात भरती होतोय. एवढ्या कमी वयात भरती होणं सोपं नाहीये. त्यासाठी त्याने खरोखर स्वतःला शिस्त लावून घेतलेली आणि त्याची जिद्द आणि चिकाटी, म्हणजे त्याच्या ह्या श्रेयामागं 3 गोष्टी आहेत: शिस्त, जिद्द आणि चिकाटी. तर ही सगळ्या पाठीमागे जे युवक उभे वेगळ्या बाजूला आहेत, तर सगळ्यांना मी एवढंच सांगेल की सगळ्यांनी ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी: शिस्त, जिद्द आणि चिकाटी. आयुष्याला जर शिस्त असेल
तर बऱ्याच अडचणी येत नाही आणि जरी अडचणी आल्या तरी त्या शिस्तीमुळं त्या अडचणीचं मनुष्य सहज बाहेर पडतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला शिस्त लावून घ्यावी. सर्वांनी सांगितलं की त्याच्यासाठी तो खूप विपरीत परिस्थितीतनं म्हणजे वडिलांचं छत्र त्याच्या डोक्यावर नसताना आईने त्याला खूप मेहनतीने आणि विपरीत परिस्थितीत मोठं केलेलं आहे. त्याला त्या परिस्थिती गुन्हेगारीपासून पण मुक्त राहावे आणि कायद्याचा सन्मान करावा, कायद्याच्या कचडीत सापडू नये चुकीच्या पद्धतीने. कारण आमचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे खलिनी निग्रह आहे. तसं माझं स्वतःचं ब्रीद वाक्य आहे की वी रिस्पेक्ट लॉ, वी रिस्पेक्ट दोज वी रिस्पेक्ट लॉ. जो कायद्याचा सन्मान करतो त्याचा आम्ही आदर करतो, असं माझं ब्रीद वाक्य आहे स्वतःचं. त्या न भटकता, मोबाईल मध्ये न अडकता त्यांनी एमपीएससी युपीएससीचा अभ्यास केला पाहिजे. जर आपण अभ्यास केला तर आपण देखील एक चांगले अधिकारी बनू शकतात. आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. अतिशय महत्वाचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढील मनोगतासाठी आपले शहादा तालुक्याचे नवनिर्वाचित प्रांत अधिकारी दीपकजी गिरे. माती जी मुंगी आहे त्या मुंगी एक मातीचा गोळा तयार करते आणि तिच्या क्षमतेपेक्षा जास्त मोठा गोळा ती पुढे नेटाने लोटत असते. अशा वेळेस मी त्या मुंगीपासून मी प्रेरणा घेतो. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा. हेच करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी चर्चासत्रात किंवा अशा मनोगतात व्यक्त केलं अथक परिश्रम. असा अथक परिश्रम चिरंजीव नरेश नावाच्या व्यक्तीचा अर्थ काय? राजा नरेश. या प्रकाशा मातीत जन्मलेला हा नरेश राजा आहे आणि या राजाला घडवण्यासाठी ज्या मातेने पूर्ण आयुष्यात परिश्रम केले त्या मातेंना आधी नमन करतो.